कोणाकडे जायचं असलं की आपल्याला पहिल्यांदा काय सुचतं, तर घेऊन काय जायचं बाबा. किंवा आता श्रावणात येणारे स्पेशल ओकेजन्स असतात, मग त्यावेळेला खूप प्रश्न पडतात ना आपल्याला. काळजी नका करू, आज बोले तो वृंदाच्या आउट ऑफ द बॉक्स गिफ्ट आयडियाज मध्ये मी तुमच्यासाठी घेऊन आले रेडी टू ईट आणि झटपट आणि पटकन होणारे पदार्थ, त्याचप्रमाणे अस्सल मराठमोळ्या पदार्थांची गिफ्ट हॅम्पर्स. आणि ते कोण करतं? माझी मैत्रीण, नाव अदिती लेले, आणि तिच्या प्रॉडक्टचं नाव धनश्री गृह उद्योग. तर भेटूया धनश्री गृहोद्योगाच्या सेकंड जनरेशन मधली अदिती लेले हिला. अदिती, खूप मस्त प्रॉडक्ट्स आहेत, खूप सुंदर गिफ्ट रॅपिंग केलंय, तर मला सांग ना, हे सगळं कसं सुचलं? गिफ्टिंग बेसिकली कसं आहे ना की गिफ्टिंग हे पूर्वापारपासून आपण करतच आलेलो आहोत. कोणालाही प्रत्येकाला गिफ्ट घ्यायला आणि द्यायला आवडते. सुरुवातीला कसं होतं ना की आपण आपलं खूप नीड बेस्ड होतं असं म्हणायला हरकत नाही. जेव्हा आपण आपल्याला म्हणजे अगदी बारशा लग्नांच्या वेळेला स्टीलच्या ताटल्यांपासून आपल्याला गिफ्ट मिळायची किंवा आपण द्यायचो किंवा असं असायचं. पण हळूहळू त्या संकल्पना थोड्या बदलत चालल्यात. आता आपण विचार करतो कोणाकडे काय नाहीये, कसं करूया, काय देऊया, खूप विचार असतो. प्रत्येकाकडे सगळंच असतं, मग काय द्यायचं हा एक प्रश्न पडतो. मग अशा वेळेला असं काहीतरी वस्तू की ज्याने त्याची व्हॅल्यू खूप जास्ती आहे. तर व्हॅल्यू कशाची जास्ती आहे आजकाल, तर ट्रेडिशनल गोष्टींची आहे. जिकडे ऑथेंटिक ट्रेडिशनल फूड हे सहज म्हणजे त्याची व्हॅल्यू खूप वाढली आहे. त्याचं जे महत्व आहे ते इतकं वाढलंय आता की आम्हाला असं वाटलं की आपण ह्या म्हणजे ट्रेडिशनल रेसिपीज कडे आपण वळूया. आपण फराळ हा गिफ्ट करूया. आपण ज्या आपल्या ह्या रेडी टू कुक पदार्थ आहेत हे पदार्थ आपण गिफ्ट करूया, ज्याच्यातून त्या पदार्थाची जी किंमत आहे त्या व्यक्तीला, कुठे ट्रेकिंगला जाणाऱ्याला असेल किंवा कुठे बाहेर परदेशी शिक्षणासाठी जाणाऱ्यांना असेल, त्यांना ह्याचं महत्व खूप जास्ती आहे. मग दॅट इज हाऊ वी केम इन टू दिस की आपल्याला गिफ्टिंग करायचं असेल तर येस, आपले प्रोडक्ट्सचे खूपच उत्तम त्याच्यातलं एक साधन आहे. व्हेरी गुड. जसं मी मगाशी म्हटलं की गिफ्टिंग आयडियाज बदलत आहेत आणि धनश्री गृह उद्योगचे हे जे सगळे प्रोडक्ट्स आहेत ते नीड बेस आहेत, जसं आता अदिती म्हणाली. आणि त्या नीड बेस प्रोडक्ट मध्ये अगदी इन्स्टंट उपमा, इन्स्टंट पोहे, इन्स्टंट डाळीची आमटी, पुलाव, शिरा हे सगळे पदार्थ तुम्हाला मिळतात. आणि त्याचप्रमाणे येणाऱ्या जो श्रावणातला काळ आहे किंवा त्याच्या पुढेही दिवाळीची जी आपली तयारी असते, तर त्याच्यासाठी सुद्धा धनश्री गृह उद्योगकडे खूप सुंदर अशी गिफ्ट हॅम्पर्स आहेत. मला आता इथे त्या गिफ्ट हॅम्पर मध्ये दिसलं एक राखी हॅम्पर, तर सांग ना त्याच्याबद्दल. येस, आता कसं आहे, राखी प्रत्येक वेळेला असं भाऊ आहेच इकडे किंवा बहीण आहेच इकडे असं नसतं. सो बाहेर शिकायलाच गेलेली असतात किंवा फॉर व्हॉट एव्हर रिझन्स एकत्र नसतात. तर राखी हॅम्पर हा एक छान पर्याय आहे. राखीच्या बरोबरीने म्हणजे नारळी भात, जो एक अगेन गोज बॅक टू द ट्रेडिशनल रेसिपीज हा सहसा घरी लगेच होतोच असं नाही. पण तो इन्स्टंट फॉर्मॅट मध्ये जर आपल्या समोर आला तर आपण डेफिनेटली करू, का नाही करणार. एक्झॅक्टली. त्याच्यामुळे आपला सणही छान साजरा होतो आणि राखी त्याच्या बरोबर असते. त्याच्यामुळे बेसिकली राखी पौर्णिमा ही खूप छान साजरी होऊ शकते. राखीच्याच बरोबरीने इतर हॅम्पर्स सुद्धा आपले बरेच आहेत, जे म्हणजे श्रावणासाठी, म्हणजे बेसिकली श्रावण, गणपती, आता हा जो सगळा 4 महिन्याचा कालावधी आहे तो आपण फक्त सेलिब्रेटच करत असतो, खात असतो, गिफ्ट करत असतो आणि सेलिब्रेट करत असतो. एक्झॅक्टली. तर त्याच्यासाठी आपल्याकडे भरपूर ऑप्शन्स आहेत, असे की श्रावण हॅम्पर आहे. त्याच्या ताटात वाढायच्या सगळ्या गोष्टी जवळपास आपल्याकडे मसाले भात, अळूची भाजी, पंचामृत यासारखे पदार्थ आहेत जे आपण ऐकण्यासाठी खूपच उपयोगी असे आहेत. सो श्रावण हॅम्पर आहे आपल्याकडे, उपवासाचा हॅम्पर आहे. ते तू आता ते अळूची भाजी, पुलाव असं सगळं म्हणतेस आणि माझ्या तोंडाला पाणी सुटले, कारण एक फोडी एका फोडीशी बोलते.
मला आता असं वाटतंय की तू खऱ्या अर्थाने अन्नपूर्णा आहेस. कारण आता ज्या सगळ्या बायका आहेत त्यांना खूप इच्छा असते की सणासुदीला ते पर्टिक्युलर पदार्थ करावेत आणि ऑफिसच्या कामामुळे मुलांच्या सगळ्या धावपळीमुळे ते काही शक्य होत नाही. डोंट वरी, धनश्री गृहोद्योग आहे जे तुम्हाला हे सगळं घेऊन देणार आहे आणि एकदम पॉकेट फ्रेंडली आहे हे सगळं. तर त्याबद्दल सांगा. पॉकेट फ्रेंडली आहे डेफिनेटली. आपण कुठलाही पदार्थ जो आहे आपले पॅकेट्स आहेत त्याची किंमत ही साधारण मॅक्सिमम 80 ते 85 पर्यंत जाते. त्यामुळे आणि एक आपलं कुठलंही पॅकेट असेल तर त्याच्यातून किमान 3 ते 4 जण हे एका वेळेला खाऊ शकतात असं आहे. सो व्हॉट मेक्स इट की आणि त्याच्यामध्ये दुसरं तुम्हाला वरून काही खूप इन्ग्रेडियंट्स घालायचे असं नाहीये. सो बेसिकली काय होतं ना, आपली सोय आहे ही प्रत्येक दृष्टीने आपली सोय आहे. म्हणजे पॉकेट फ्रेंडली आहे त्यामुळे किंवा सण साजराही होतोय, आपण पारंपरिक पद्धतीने तो साजरा करतोय. सो बेसिकली वी आर हॅव्हिंग अ गुड टाइम. बरं मला सांग, तू, तुझी बहीण आणि तुझी आई असं तिघी मिळून हा सगळा व्यवसाय सांभाळता, बरोबर? तर धनश्री गृहोद्योग हे बाळ कसं जन्माला आलं? येस, मी तू आता म्हणालीस अन्नपूर्णा, तर इट इज म्हणजे खरं सांगायचं तर आई आहे ह्याच्या सगळ्याच्या मागे. त्याच्यामुळे म्हणजे आम्ही आता सेकंड जनरेशन त्याच्यातनं काय काय शिकतोय आणि थोडस घ्यायचा प्रयत्न करतोय. पण आईने हा बिझनेस सुरू केलाय आणि तेव्हा सुद्धा तिची संकल्पना हीच होती. म्हणजे मूळ हेच होतं की बिझनेस सुरू करताना की बाई आहे तिला स्वयंपाकघरात कमीत कमी वेळेत म्हणजे बेसिकली कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त गोष्टी ती कशा अचीव करू शकते आणि तिला जे हवंय, तिच्या ज्या हौशी आहेत किंवा तिला जे काम तिचं म्हणून करायचंय ह्याच्यासाठी तिला इनफ वेळ मिळावा, हे मिशन घेऊनच तिने जवळपास सुरू केल्यासारखं म्हणायला हरकत नाही. त्यामुळे आपल्याला जे पदार्थ आहेत ते सगळे इन्स्टंट मध्ये आहे असल्या कारणाने उपमा असेल, पोहे असतील, जिथपासून सुरुवात झाली. आता आपण आपली रेंज ही अगदी सगळे प्रसादाच्या ह्याच्यापर्यंत आहे. म्हणजे प्रसादाचा शिरा असेल, मूग शिरा असेल पर्यंत गेलेली आहे. पण 70 प्रोडक्ट्सची आपली मोठी रेंज आहे ज्याच्यातले आपले गिफ्ट कॉम्बिनेशन आपण करत असतो बेसिकली. तर हे सगळ्याच्या मागे एकच संकल्पना, आपल्याला वेळ हा आपला कमीत कमी लागला पाहिजे किचन मध्ये. ऍट द सेम टाइम आपल्याला तो आनंद मिळाला पाहिजे की तो पदार्थ आपण केलाय. सगळा पदार्थ बाजारातून विकत आणलेला तसाच्या तसा सर्व करणं ह्याच्यापेक्षा जो काय 5-10% मी करते त्याच्यामध्ये ऍड करते, ते जे शिजवते आणि सर्व करते त्याच्यातला जो समाधान आणि आनंद आपल्याला मिळतो तोही खूप महत्वाचा असतो एका बाईच्या दृष्टीने. डेफिनेटली असतो. म्हणजे हे खूप बाईच्याच दृष्टीने असं म्हणायला असं म्हणणं चुकीचं आहे आताच्या काळामध्ये. पण डेफिनेटली की कोणालाही ते जे समाधान आहे ते खूप मोठं आहे. बरोबर. आणि जसं तू आता म्हणाली, शेवटी घरच्या अन्नपूर्णेचा हात एखाद्या पदार्थाला लागणं आणि त्याच्या चवीमध्ये थोडंसं एक बदल घडणं हे माझ्या मते होतच. तर तुम्ही तिघी मिळून हा बिझनेस सांभाळता, तुमचा स्वतःचा कारखाना आहे. या कोरोना काळातली एक खूप छान आठवण आहे तुझ्याकडे, तर ती सांग ना. कोरोना काळ हा खरंच एक परीक्षेचा काळ होता. म्हणजे सर्वांसाठीच होता. त्यात फूड प्रोडक्ट साठी डेफिनेटली होता. आम्हाला वेगवेगळ्या पद्धतीचे अनुभव आले. त्याच्यातला एक म्हणजे काही खूप असे इमोशनल म्हणायला हरकत नाही की कोविड काळात जे आमचे रेग्युलर कस्टमर्स होते त्याच्यापैकी काही जणांनी ना आमचेच पदार्थ आमच्याकडनं पार्सल घेऊन मग ते कोविड पॉझिटिव्ह त्यांच्या नातेवाईकांना किंवा मित्रमंडळींना हे त्यांनी पाठवले. आणि त्याच्यानंतर त्यांचे जे आम्हाला रिव्ह्यूज आलेत ना ते इतके इमोशनल आहेत ना किंवा ऐकून खरंच समाधान वाटतं की त्याने लिहिलंय की जेव्हा आम्हाला उठवत नव्हतं किंवा अतिशय प्रमाणात विकनेस आला होता, आम्ही ऍडमिट नव्हतो, घरीच होतो, पण तेव्हा आम्हाला जी मदतीचा हात हवा होता आणि तेव्हा कोणी मदत करू शकत नव्हतं. अशा काळामध्ये जेव्हा त्या पॅकेट्सने आम्हाला मदत केली ना आणि पोटभर जेवू शकलो, रुचकर जेवू शकलो, कमीत कमी श्रमात जेवू शकलो आणि पोट भरत होतं आमचं, हे फीडबॅक आल्यानंतर खरंच म्हणजे
काहीतरी पुण्य कमवलंय असं एक ते फिलिंग येतं, म्हणजे की आपण ज्या साठी म्हणून आपण हा बिझनेस सुरू केला, कुठेतरी त्याचं एक वेगळं प्रकारचं समाधान मिळालं. किती छान. म्हणजे मगाशी जसं मी अन्नपूर्णा तुला म्हंटल, हे हे खरं रूप आहे की तुमची जी ही प्रोडक्ट्स आहेत ती खूप इझी टू हँडल आहे. फर्स्ट ऑफ ऑल अगदी एक ग्लासभर पाणी, त्याच्यामध्ये माप दिलेलं आहे ग्लासभर पाणी, आणि त्याच्यानंतर मायक्रोवेव्ह मध्ये ठेवा किंवा काही प्रोडक्ट्स तुम्ही गॅसवरती ठेवा, फक्त 1-2 मिनिटं शिजवा आणि ती तुम्ही खाऊ शकता. कोरोना काळामध्ये तुमची 20 अजून प्रोडक्ट्स माझ्या मते आली, तर त्याच्याबद्दल सांग ना. हो, म्हणजे तेव्हा कसं झालं होतं ना, की बाहेर खूप कमी गोष्टी मिळत होत्या, असंही होतं. आणि मग जेव्हा लोकांना सगळं हवं होतं, तेव्हा एकीकडनंच आपल्याला जास्तीत जास्त गोष्टी मिळाल्या तर बरं होईल असं साधारण असल्या कारणाने लोक आम्हाला विचारायचे की तुमच्याकडे हे 10 प्रोडक्ट आहेत, अजून काय नवीन आहे, अजून काय नवीन आहे. मग अजून काय नवीन आहे म्हटल्यानंतर मग आम्ही विचार करायला सुरुवात केली आणि मग एक 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 पदार्थ जे आम्ही असं डोक्यात कधीतरी येऊन गेले होते ते ऍक्च्युअल बनवायला आम्ही सुरुवात केली. आणि ऍक्च्युअली क्लिक की म्हणजे अगदी हांडवा पीठ असेल तेव्हा, किंवा फॉर दॅट मॅटर काही चटण्या असतील वेगवेगळ्या पद्धतीच्या, ढोकळा हा पदार्थ हा आम्ही त्याच्या आधी माहिती होता, पण आम्ही तो बाजारात आणला नव्हता. पण त्या काळामध्ये आम्ही तोही मार्केटमध्ये आणला. असे अनेक पदार्थ आहेत की जे आम्ही त्या सुमारास मार्केटमध्ये आणले आणि त्या गुड डुईंग गुड. मूग भजी असतील, कोथिंबीर वडी, अळू वडी, हे असे पदार्थ आहेत की जे ते सुचले आधी नव्हते सुचले, पण खरंच ना त्याने आज इतकी मदत झाली आहे. म्हणजे मी स्वतः कधी कोथिंबीर वडी आधी करायचे नाही, पण आता आमचे पॅकेट घेऊन नक्की करते. बघा, म्हणजे अपयश किंवा ज्याला आपण म्हणतो की कठीण प्रसंगामधनं मार्ग काढला तर तो मार्ग ही खूप सुंदर दिशेला घेऊन जातो. आणि ही जी 20 प्रोडक्ट्स आता आदितीने सांगितली आपल्याला, त्यातली काही नावं घेतली, तर ही प्रोडक्ट्स त्या कोरोनाच्या काळामध्ये त्यांना सुचली आहेत. म्हणजे ज्याला खरंच काहीतरी काम करायचंय, त्याचा मेंदू कायम सुरू असतो, त्याच्यासाठी काहीतरी प्रयत्न करत असतो आणि नवीन नवीन अशी प्रोडक्ट्सची रेंज घेऊन तुमच्या समोर येत असतो. आता श्रावणासाठी तुमचं काहीतरी स्पेशल आहे हॅम्पर, सांग ना मला. येस, आता मगाशी म्हटलं श्रावण हॅम्पर हा म्हणजे त्याच्यामध्ये अळूची भाजी, मसाले भात किंवा पंचामृत ह्यासारखे पदार्थ आहेत त्याच्यामुळे काय होतं ना की आपल्याला खूप माहिती असते असंही नाही, कधी कधी कसं करायचं माहिती नसतं, किंवा कधी कधी वेळ हा एक सगळ्यात महत्वाचा मुद्दा. त्याच्यामुळे श्रावण हॅम्पर ह्याचा फारच उपयोग होतो सगळ्यांना. आणि फक्त श्रावणात असं नाही, पण हेच हॅम्पर आपण इतर कुठल्याही सणावारी सुद्धा गिफ्ट करू शकतो. एक्झॅक्टली. सो ह्या सुमारास येणाऱ्या सगळ्या सणांसाठी आपले पदार्थ हे रेडी आहेतच. उपवासाचं हॅम्पर आहे, ज्याच्यामध्ये आपल्याकडे उपवासाची मोठी रेंज आहे. उपवास थालीपीठ असेल, साबुदाणा वडा, उपवासाची आमटी आहे, उपवासाचा ढोकळा अतिशय सुंदर होतो. म्हणजे हे असे पदार्थ त्या उपवासाच्या हॅम्पर मध्ये उपवासाला अगदी रुचकर होतो, जास्त छान होतो आणि कमीत कमी श्रमात होतो. उपवासाचा हॅम्पर आहे आपल्याकडे तो. त्यामुळे गणपतीच्या सुमारासाठी त्यासाठी आपल्याकडे 2 प्रकारचे हॅम्पर्स आहेत. एक म्हणजे आपण 5 दिवस नैवेद्य आपल्या गणपतीला दाखवू शकू असे पदार्थ आहेत आपल्याकडे. मूग शिरा आहे, प्रसाद शिरा आहे, मोदक आहेत, किंवा म्हणजे मोदकाचं इन्स्टंट रूप आहे. हे पदार्थ आहेत जे आपण प्रसादासाठी घरी आपण वापरू शकतो. बेसन लाडू, मूग लाडू ह्यासारखे. आणि आपण लोकांच्या घरी जातो, इतरांच्या घरी जातो दर्शनाला, नेहमी काय घेऊन जायचं आणि ह्याचाही आपल्याला प्रश्न पडलेला असतो. आम्ही असं छोटस हॅम्पर तयार केलंय त्याच्यामध्ये. म्हणजे अगदी छोटे छोटे लाडू आहेत त्याच्यामध्ये, थोडासा चिवडा चकली आहे किंवा करंजी आहे, किंवा असे पदार्थ जे आपल्याला एक न्यायलाही सोपं, पटकन संपत सुद्धा आणि पॉकेट फ्रेंडली अगेन आणि नाविन्यपूर्ण. त्याच्यामुळे अशा पद्धतीचे हॅम्पर सुद्धा आपण छोटे छोटे तयार केलेले आहेत. आपण ते कस्टमाइजही करून देतो आणि बल्क मध्ये सुद्धा आपण ते देतो लोकांना. अगदीच. आणि माझ्या मते की हे प्रोडक्ट जे तुमचं आहे आता, किंवा हे जे हॅम्पर आहे, तर आपण घरी आलेल्या पाहुण्याला गणपतीचा प्रसाद म्हणून काहीतरी देतो ना. आणि इतक्या ठिकाणी घेऊन आल्यानंतर की आता नको नको म्हणत नाही, कारण गणपतीचा प्रसाद आहे. मग अशा वेळेला हे प्रोडक्ट जर तुम्ही दिलं तर सोने पे सुहागा. म्हणजे घरी जाऊन पण ते खाऊ शकतात. आणि त्याचं तुमचं पॅकेजिंग इतकं छान आहे त्याचं की ते आहा, की काहीतरी चाखून लगेच बघितलं पाहिजे असं होतच.
तो असं गणपतीसाठी, श्रावणासाठी, तसंच दिवाळीसाठी तू एक स्पेशल तुम्ही गिफ्ट हॅम्पर केलंय. आणि त्या गिफ्ट हॅम्परची स्पेशालिटी अशी आहे की आपल्या घरात काम करणारी बाई असेल किंवा आपला स्टाफ असेल तर त्यांच्यासाठी पटकन जे गिव्ह अवे म्हणतो आपण, तर तशाबद्दल सांग ना, त्या हॅम्पर बद्दल सांग ना. दिवाळीचा सगळा फराळ हा आपल्याकडे रेडी टू ईट मध्ये सुद्धा असतो. त्याच्यामुळे आपण त्याच्यात अगदी चकली, चिवडा, लाडू, करंजी, बेक्ड करंजी असते आपली. त्याच्यानंतर ह्याच्याच बरोबरीने अनेक पदार्थ दिवाळीचे लाईट आपल्याकडे असतात. अगदी सँडविच शंकरपाळे, खारे शंकरपाळ्यापासून अगदी 12-15 पदार्थ आहेत आपल्याकडे. ह्याचं आपण वेगवेगळ्या पद्धतीचे हॅम्पर्स आपण कस्टमाइज करून देतो. आणि तू म्हणालीस तसं की अगदी कोणालाही आणि कुठल्याही स्वरूपात आपण ते देऊ शकतो. म्हणजे हे हॅम्पर्स जे आहेत ना, हे आम्ही तू म्हणालीस असं की घरी काम करणाऱ्या ज्या बायका असतात किंवा त्यांना सुद्धा आपण त्याचं गिव्ह अवे देऊ शकतो. त्यांनाही ते छान पॅक केलेलं गिफ्ट हॅम्पर कोणाला घ्यायला नाही आवडणार. आणि पदार्थ तोच असतो, तो तेवढ्याच क्वालिटीचा छान असतो. आणि तसाच पदार्थ आम्ही अगदी लार्ज स्केल मध्ये म्हणायला गेलीस ना, तर आम्ही हे म्हणजे काही हॅम्पर्स हे सरकारी ऑफिसेस पर्यंत सुद्धा गेलेले आहेत. काही हॅम्पर्स हे आपले चॅनल्स थ्रू आपल्या सेलिब्रिटीज पर्यंत पोहोचलेले आहेत. त्यांचे फीडबॅक येऊन आपले आता रेग्युलर कस्टमर झालेले आहेत. म्हणजे हे असेही अनुभव आहेत. पदार्थ तोच आहे आपला, म्हणजे हे लक्षात घेण्यासारखं आहे. आणि वेगवेगळ्या स्वरूपात ते हॅम्पर आपलं जातं. सो अगदी 100 ते 200 रुपयापासून ते अगदी सगळे पदार्थ जे 3-4 जण घरात एका वेळेला बसून खाऊ शकतात, इतक्या रेंज पर्यंतचे मोठे अगदी 1000-2000 रुपयापर्यंत सुद्धा आपल्याकडे हॅम्पर्स आहेत. त्याचं आपण कस्टमायझेशन करून घेतो आणि पॅकेजिंग छान करून पाठवतो. आपण हे बाहेर सुद्धा पाठवतो, परदेशी पाठवतो. जिकडे मुलं आहेत, एकटी राहत आहेत आणि त्यांना घरचं खाणं कसं मिळणार, घरचा फराळ कसा मिळणार, ह्याच्यासाठी म्हणून आपण ही सोय करतो. त्याच्याबरोबर छोटंसं काहीतरी गिफ्ट हॅम्पर, छोटंसं गिफ्टिंग करतो. काहीतरी पणती असेल, रांगोळी असेल किंवा एखादं टोकन काहीतरी की ज्याने तो आपला सण वाटावा आणि तो साजरा व्हावा ह्यासाठी. तर ह्या पद्धतीचे दिवाळीचे हॅम्पर्स असतात आणि त्याला खूप छान प्रतिसाद मिळतो. कॉर्पोरेट्स मधून मिळतो. त्याच्यानंतर म्हणजे काही रेग्युलर कस्टमर्स आहेत जे त्यांच्या नातेवाईकांना पाठवत असतात. आणि ते वर्षानुवर्ष रिपिटेटिव्हली असणारे कस्टमर्स पण आमच्याकडे खूप आहेत. त्यातली मीही एक आहे. त्यातली मीही एक आहे. आणि मला सांगायला आवडेल की मागच्या वर्षी एक सुंदर गिफ्ट हॅम्पर मी दिल्लीला कुरिअर केलं होतं माझ्या बहिणीकडे. आणि ती त्या पॅकेजिंग वरती जे काही तिचं म्हणजे ती खुश झाली होती ना, हे मी सांगू नाही शकत. म्हणजे तिचा पहिला फोन मला, ते जे काही सुंदर डेकोरेट केलंय ना, ते इतकं छान वाटतंय. तर असं हे छान पॅकेजिंग असणारं आणि आतमध्ये सुद्धा तितकेच छान पदार्थ असणारं धनश्री गृहोद्योग. तुमची स्वतःची जी प्रोडक्टची रेंज आहे ती ठरवत असताना त्यामागचा विचार तू असं म्हणाली पॉकेट फ्रेंडली तुम्हाला पाहिजे. पण काही पदार्थ असे असतात की जे नाही बाबा ह्याच्या वरतीच त्याची किंमत ठरवली गेली पाहिजे, किंवा ते ठरवत असताना असं कधी होतं का की परवडेल का लोकांना, किंवा आपलं नुकसान नाही होतं का आणि मग लोकांच्याही खिशाला परवडलं पाहिजे, तर असा विचार करता थोडासा? हो, जे विचार हा नेहमी असतोच की आपण म्हणजे 2 पद्धतीने असतो. म्हणजे सगळ्यात महत्त्वाचा विचार म्हणजे मी ऍज अ कस्टमर माझा प्रोडक्ट हा विकत घेईन का, हा एक मुख्य मुद्दा असतो. आणि त्याच्याच बरोबरीने मी हा पदार्थ माझ्या मुलांना पण खाऊ घालेन का, क्वालिटीसाठी ते आणि किमतीसाठी सुद्धा. म्हणजे आपण हे निकष त्याच्यात पहिले लावतो आणि त्याच्यात जर ते पास झाले तरच आपण प्रोडक्ट. आणि तुझे हे सगळे जे गिफ्ट हॅम्पर आहेत, तर तुझा स्टुडंट स्पेशल पण एक पॅक आहे, म्हणजे रेडी टू ईटचा मी म्हणते, जो आपण गिफ्ट करू शकतो बाहेर राहणाऱ्या मुलांना. आणि त्याचे जी रेंज आहे ती 1 किलो, 2 किलो, 5 किलो, मी बॉक्सेस बघितले मगाशी, तर तसे लावलेले असतात. तर
तुम्ही डिरेक्टली कुरिअर करता त्या मुलांना की त्यांना म्हणजे त्यांच्या पालकांना किंवा त्यांच्या फॅमिलीला इथे येऊन घेऊन जावे लागतात? आम्ही बेसिकली त्या मुलांपर्यंत ते पोहोचण्यासाठी जे काही त्यांना मदत होऊ शकेल असं करतो. सो बरेच वेळा असं होतं की मुलं आमच्याकडे येतात आणि सांगतात आणि सिलेक्ट करतात असंही होतं. काही जण आणि हे हॅम्पर्स आहेत, काही जण आम्हाला फोन करून नुसतं सांगतात की आम्ही हे बुक केलंय, आम्ही तुम्हाला ऑनलाईन पे करतो, तुम्ही आमच्या वतीने तुम्ही ते पाठवा. त्यामुळे तेही आम्ही करतो. सो इट वर्क्स इन डिफरंट वेज. काही जणांना स्वतः बघितल्याशिवाय समाधान मिळत नाही, मग ते आमच्या इकडे येतात, बघतात, त्यांना समाधान मिळतं, मग ते हा हे पॅक करा, हे आम्हाला एवढं एवढं हवंय. काही जण सांगतात डायरेक्ट वेबसाईट वरनं सुद्धा ऑर्डर करतात आणि तिकडेच पेमेंट करतात, ज्यांचं आम्हाला डायरेक्ट कस्टमर कनेक्ट त्यामुळे कधी कधी मिळत नाही. काही जण आम्हाला फोनवरनं ऑर्डर देतात. सो वेगवेगळ्या पद्धती, पण बेसिकली तो हॅम्पर किंवा ते जे आपलं स्टुडंट्सना तिकडे जायच्या आधी किंवा तिकडे पोचल्या लगेच त्यांना जर ते खाण्यापिण्याची त्यांची पहिल्या काही दिवसात तर खूप हाल होतात असंच आपण ऐकत आलेलो आहोत. त्यामुळे तिकडे तेव्हा सोय होणं ही खूप महत्वाची गोष्ट आहे. ती होते, म्हणजे ती होतीये ना, एवढं आम्ही नक्की ऍक्च्युली कारण बाहेर राहणाऱ्या मुलांना किंवा त्यांच्या इथे असणाऱ्या पेरेंट्सना एक सगळ्यात मोठा प्रश्न असतो, तो म्हणजे गेल्या सेटल होईपर्यंत आपल्या मुलाच्या पोटात 4 घास गेले पाहिजेत आणि त्यावेळेला जर अशी प्रोडक्ट रेंज असेल, असं इझी टू मेक असेल किंवा ज्याला आपण म्हणतो इन्स्टंट फूड, तर ते मराठमोळं असेल. कारण इथे असताना वेगवेगळे पदार्थ आपण खातो, पण जेव्हा बाहेर जातो त्यावेळेला आपल्या पदार्थांची, आईच्या हातच्या पदार्थांची चव कळते आणि त्याचं मूल्य कळतं. आणि ही आईच्या हातची चव आहे असं मला वाटतं, कारण तुझ्या आईने ही सुरुवात केली आणि तुम्ही दोघीही बहिणी तुमच्या दोन्ही मुलांचं हे सगळं पाहताय, करताय, त्याच्यामुळे नॅचरली त्याच्यात आईची चव आहेच, आईच्या हातची चव ज्याला म्हणतो. सो हे धनश्री गृहोद्योगचे वेगवेगळे प्रोडक्ट्स आपण व्हिडिओमध्ये पाहिलेत आणि अजून काही पाहायचे असतील तर नक्कीच त्यांच्या वेबसाईटला व्हिजिट करा. त्याच्यावरती त्यांच्या प्रोडक्टची रेंज आहे, तिथूनही तुम्ही मागवू शकता. असं आता अदिती म्हणाली, तिथे डिरेक्टली पेमेंटही होऊ शकतं. अदिती, पुढे काय करायचा विचार आहे, म्हणजे काय डोक्यात आहे की अजून कुठले पदार्थ आपण इंट्रोड्यूस करू शकतो असं तुला वाटतं? अजूनही असं विचारलंस तर डोक्यात एक 10-12 पदार्थ आहेत जे आपण नक्कीच आणू शकू मार्केटमध्ये. फक्त आता कधी आणि कसं ह्याचा विचार चाललेला आहे. सो आपण प्रीमिक्सच्याच फॉर्मॅट्स मध्ये आता ह्या क्षणी सगळं करतोय. बरोबर, म्हणजे तो एक फॉर्मॅट आहे. इतर काही अजून फॉर्मॅट्स आहेत जेणेकरून थोडंसं ते पॉकेट फ्रेंडली पर्याय नाहीये, पण तरी सुद्धा सोय, कन्व्हिनियन्स फॅक्टर त्याच्यामध्ये जास्ती आहे. असे काही गोष्टी आपण इंट्रोड्यूस करूया का, किंवा ह्या सगळ्या गोष्टीत चाललाय विचार. आता बघूया हळूहळू होतंय ते. मला सांग, हे सगळं तुम्ही करताय, घर सांभाळून हा व्यवसाय करताय, तर घरच्यांची कशी साथ आहे तुम्हाला? घरच्यांची साथ असल्याशिवाय तुम्ही कुठेच काही करू शकत नाही. त्याच्यामुळे जसं इकडे आई आणि आईच्यामुळे आम्ही इकडे बिझनेस मध्ये आलो, तसंच तिकडे सासरी मी, माझी बहीण, आम्हाला दोघींनाही घरचा प्रचंड सपोर्ट आहे आणि त्या सपोर्टमुळेच आम्ही बेसिकली इकडे जे काय करू शकतोय ते करतोय. आणि मुलांचा सुद्धा भयंकर सपोर्ट आहे ह्याच्यामध्ये. अगदी म्हणजे अगदी सांगायचं झालं तर आमच्यासाठी एखादी छोटीशी ऍड सुद्धा एनॅक्ट करतात आणि स्क्रिप्ट लिहून देतात. इथपर्यंत त्यांच्या प्रोडक्टची माहिती आहे. किंवा काही समोर बघितलं तर हे आपण का नाही करत नश्रीत, असे प्रश्न येतात. सो त्यांची पण इन्व्हॉल्वमेंट ही आहे. मस्त. पण असं कधी केलंय का कधी की तू एखादं काहीतरी नवीन इंट्रोड्यूस केलास पदार्थ आणि बाहेर तुला खूप छान रिस्पॉन्स आहे, पण घरी मुलांनी सांगितलं आई ह्याच्यात जरा हे कमी आहे किंवा हे जरा तू असं कर ना, असं काही सजेशन आलंय? मजेदार एक्सपिरियन्स म्हणजे मेदू वडा जेव्हा आम्ही सुरुवात केली तेव्हा मीच घरी आणून करत होते आणि माझ्या मुलीने मला सांगितलं की हे बघ, हा पदार्थ काय मराठी पदार्थ असा नाही किंवा त्यामुळे तू हा पदार्थ करतेस पण
धनश्रीचा मूळ म्हणजे धनश्रीचा हा पदार्थ म्हणजे तिला ते झेपतच नव्हतं की आपण, आणि आम्ही असं होतं की हे की आपण बास्केट आपली वाढवतोय, सो आपण सगळे पदार्थ एकाला घेताना सगळेच पर्याय अवेलेबल आहेत आपल्याकडे. So बरोबर. ते म्हणून आपण ते करतोय का आपले इतर आहे तसाच हा आहे असं मी आपलं तिला सांगते. तर तिला नाहीच ते पटलंच नाही. तेव्हापासून तिने मला सांगितलं मेदूवडा हा प्रकार नको हं, तू धनश्रीचा आणू घरी वगैरे पर्यंत अरे तिने मला बापरे, निंदकाचे घर असावे शेजारी वगैरे नाही, ते घरातच असतं. आणि पण एक गोष्ट मान्य करावीच लागेल आपल्याला, की आपली मुलंच आपले पहिले ज्याला टेस्ट करून सांगणारी व्यक्ती असते, आणि त्यांचं जे परफेक्शन असतं ना, कदाचित त्याच्यामुळे आपण सुगरण होण्याकडची आपली जी वाटचाल असते ती सुरू होते असं मला वाटतं. म्हणजे आईने सुरू केलं तेव्हा आम्ही होतोच की, असं पण म्हणायला हरकत नाही. तर जसं आता आपण म्हणत होतो की मुलंच खूप छान पद्धतीने आपली क्रिटिक असतात, आणि असे सगळे वेगवेगळे अनुभव अदितीकडे आहेत, आणि अदितीच्या आईंनी हा सगळा व्यवसाय सुरू केला, आणि खूप छान त्याच्यामागे एक रिझन जे अदितीने आपल्याला सांगितलं आपल्याला पटलं असेलच नक्की. आणि आपण आता पाहूया त्यांची जी वेगवेगळी प्रोडक्ट्स आहेत ना, जसं की फक्त आता सांगत होती, नावं घेत होती, पण आता तुम्हाला ती पाहिजे असतील तर आपण आता ते सगळे जे प्रोडक्ट्स आहेत ते आता पाहूया, आणि मग तुम्ही ऑर्डर करू शकता लगेचच.